पहिली गोष्ट म्हणजे माझ्या हाताकडून ज्या झालेल्या होत्या चुका, त्या चुका पहिल्या वरती माझं सिरियसली गेलेलं ग्राउंड चांगलं नव्हतं, अजिबातच माझं ग्राउंड चांगलं नव्हतं. लेखी होती पण ग्राउंड नव्हतं. त्याच्यामुळे नाही का पहिल्यावरती गोळा माझा पडला 12 मार्काचा आणि स्प्रिंट 1 मार्काची पडली. असं सगळं टोटल मिळून मला फक्त 13 मार्क होते पहिल्यावरतीच माझ्या. आणि लेखीला तर काय क्वालिफाय व्हायचा विषयच येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की असं काही नाही की खचून जायचं नाही का, तिथून आपण बाहेर पण येऊ शकतो. माझ्या बरोबरच्या बऱ्यापैकी मुली झालेल्या आहेत त्या, म्हणजे नाही का काजल दिदी असेल किंवा कोमल दिदी असेल किंवा प्रिया पण माझ्यासोबतचीच होती, ती पण झाली, ती पण मुंबई पोलीस आहे आता. आणि प्रमोदनं झालं काही कारण असतं त्याने ते सोडून दिलं, तो पण माझ्या गावाकडचाच आहे. तर असे भरपूर जण झाले, काही जण राहिलेत. सो त्यांचं पण लवकरच हो, तुमचं पण लवकरच हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की काय म्हणजे काय आपण करतोय ह्याच्यापेक्षा आपलं काय चुकतंय हे लय महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात कसं माहिती आहे का, डिस्टर्ब नाही झाला पाहिजे आयुष्यात. माझ्याकडून डिस्टर्ब होत गेलेला आणि त्याच्यामुळं मला म्हणजे नाही का वेळ लागला. सो तुमच्याकडून तो डिस्टर्ब होऊ नये. जर का तुम्ही एकदा सक्सेस झालात तर तुम्हाला जे ओळखत नसते ते पण तुम्हाला ओळखायला लागते. आणि कालपासून मला एवढे फोन येतात की मला कुणाचा फोन घ्यायचा आहे आणि कुणाचा फोन रिजेक्ट करायचा आहे हे पण कळत लगे. आणि माझ्याकडे नावाने म्हणजे नाही का कोणाचे नंबर सेव्ह वगैरे नाही आहेत. त्याच्यामुळं आधी यश मिळवा, बाकीचं सगळं आपोआप मिळतं. आणि हे मला जाणवले आणि ते मी मिळवून दाखवलं सुद्धा. आणि मला पण असं म्हणजे नाही का मित्रमैत्रिणी भरपूर होते मला पण विषय असा की काही जणांना असं वाटतं की हा बाबा नाही खरोखरीच व्हायलाच पाहिजे, पण काही जणांना असं वाटतं की नाही काय माझ्या तिचं कसं काय होणार आहे हा विषय असतो. तर आता माझ्यासोबतचे पण काही जण आहेत तिथं साताऱ्यात. सो त्यांच्या आधी मी झालेले तर त्यांच्या थोडक्यात म्हणजे नाही का त्यांना की माझी पहिली तर काय म्हणतात त्याला, त्यांना ओपन चॅलेंज असेल माझ्याकडून हे की मी झाले आणि त्यांच्या आधी होऊन दाखवलंय. आणि मला ह्या गोष्टींचा काय म्हणतात त्याला अभिमान खूप जास्त आहे की आणि तेच लोक मला म्हणलेले की नाही का बाबा नाही होऊ शकत, नाहीच होणारच नाही. पण आज तेच लोक जेव्हा माझं मुंबई कारागृहाला झालेलं आहे तेव्हा पण त्यांना छान वाटलं. सो काही जणांना छान वाटलं असं तुम्ही फक्त कॉंग्रॅच्युलेशन म्हणलं ते कशा पद्धतीने म्हणतात ते आपल्याला सगळं माहिती असतं. पण आता दुसरी गोष्ट माझा आजचा फोन कुठे हे भरपूर जणांना माहिती नव्हतं. तर माझं काय म्हणतात त्याला चेस नंबर किंवा हे कुणालाच माहित नाहीये, दिवस रात्र टाकतायत ते की बाबा नाही का हिचं फोन कोणत्या जिल्ह्याला ही इथं झाली म्हणजे ह्या वरतीत पण होणार. आणि खरंच म्हणजे मला अजून एक मी सरांना आता पण सांगते की अजून एकदा मी इथं सत्काराला येणार आहे, आज हे सांगते इच्छा गेल्या अजून एकदा येणार आहे इथं सत्कारला. आणि सरांनी मला अजून एकदा बोलवावं ही माझी अपेक्षा आहे सरांकडून पण. आणि दुसरीकडे पण माझे टोटल वगैरे चांगले झाले, आय होप नाही पण नाही का तो माझा सुट्टा निघाले, मी तिथं पण बसलेलेच आहे. आणि त्याचे पण पेढे मी तुम्हाला लवकरच देईल. आणि दुसरी गोष्ट अभ्यासाची पद्धत ही की तुम्ही जे काही केलंय ह्याच्या मागं तोच अभ्यास करा. नवीन करायच्या भानगडीत पडू नका, जास्त डीपली करू नका. कारण ह्याच्या मागचे पण सगळ्या प्रश्नपत्रिका वरच्याच निघलेल्या आहेत आणि आता पण सगळं वरचंच आहे. तुम्ही जर का पुण्याचा पेपर जर का काढून जर का बघितला तर गट ब चे 7 ते 8 प्रश्न आहेत त्याच्यामुळं. तर तिथं त्या 7 मार्कांनी तुम्ही मागे राहणार आहेत. पण पहिली गोष्ट गणित असेल, गणित बुद्धिमत्ता असेल किंवा मराठी असेल तर इथले आपले 75 मार्क हे गेले नाहीत पाहिजे, कारण ह्याच्यावर तुमचा स्कोर करणार आहे. जर का सर्वसामान्यांना जो प्रश्न येतोय तो जर का आपला जर का चुकला आणि मेरिटमधला प्रश्न बरोबर आला तर आपण त्यांच्याच लेवलला येतोय नाही का. जर का माझ्याकडचे गणित बुद्धिमत्तातले माझे 75च्या 75 बरोबर आले तर इकडचे माझे काहीतरी त्यांनी टाकलेल्यापैकी करंट अफेअर मधले 10 जरी बरोबर आले तरी इथं माझे टोटल किती झाली 85 झाली. जर का माझे गणित बुद्धिमत्तातले जर का मला 50च पडले आणि इकडचे माझे 10 आले तरी सुद्धा स्कोर निघणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जे शिकवतात ते डबल रिवाईज करा, तेच येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त डीपली अभ्यास करू नका, वरवरचा करा, वरवरच येतं. आणि गणित फक्त नाही का म्हणजे सर खरंच गणित खूप चांगलं शिकवतात. माझा काय म्हणतात त्याला प्लासीच्या लढाईचा त्यांचा जो पाया होता तो कसा प्लासीच घातला होता त्यांचा पाया, तसा माझा धायगुडे अकॅडमीत पहिला पाया आहे माझा. नाही का मला म्हणजे असं चांगलं वाटतं की नाही का बाबा चला झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना कुणाला वाटत असतं की बाबा ह्यांचं नाही होणार सो त्यांच्यासाठी हे जरा जास्त शॉकिंग आहे की मी झाले, हे सगळ्यांसाठी शॉकिंग असणार आहे. आणि अभ्यास करा,
होत नाही असं नाहीये, फक्त तुमचा संयम पाहिजे. पहिल्या भरतीत काय झालं ह्याचा विचार करून खचण्यापेक्षा पहिल्या भरतीत माझं काय चुकलंय, PYQ करा. 100% PYQच्या बाहेर तुमचे प्रश्न जातच नाही. काय जरी केलं तरी PYQ करा. 24,000 असतील किंवा 16,000 असेल किंवा जो काही ठोकळा असेल तो करा. सह्याद्री अकॅडमीचा जो ठोकळा आहे तो संपूर्ण वाचून काढा, कारण 75 मार्क तर तिथंच आहेत तुमचे. तुम्हाला बाहेरची नवीन काय करायची अशी गरजच नाही पडणार त्याच्यामुळं. आणि काय असं न्यूज वगैरे वाचायचं असं काही एवढं काही नाहीये. जे टेलिग्रामला वरचं येईल ते नाही का ते करत चला, पण करा, थांबू नका. एक ना एक दिवस पण तुम्ही नक्कीच व्हाल. सांगू शकत नाही कुणाचं लक कधी येईल, कारण मला माहित नव्हतं. कारण मी एक ते 1.5 वर्ष होत आलं ह्याचा पेपर दिलेला किंवा आमचा रिझल्ट लागलेला, आणि मी खरंच खूप सोडून दिलेली की नाही का बाबा ह्याच्यात पण माझं होणार आहे म्हणून. पण नाही का ते झालं. एका मार्काने मी वेटिंगला होते, एका मार्काने इकडं मला त्यांनी घेतलं. त्याच्यामुळे कोणती पोस्ट आहे काय आहे हे बघण्यापेक्षा तुम्ही सरकारी नोकरीमध्ये मोडताय ते आधी बघा. कारण सहजासहजी जरी म्हटलं ना तरी गेल्या वेळेस 18,000ची भरती होती माझ्या मते. तर 18,000च्या भरती सुद्धा 18 लाख फॉर्म, म्हणजे किती, म्हणजे ह्याच्यात सिव्हिल सर्वंट सुद्धा आहेत. असं नाही की फक्त आपण पोलीस भरती करणारेच आहेत, ह्याच्यात बाकीचे पण आहेत जे नाही का आपण थोडक्यात म्हणू शकतो जे जॉब करून येत आहेत ते, किंवा MSF मध्ये जे आहेत ना ते आहेत, होमगार्ड मध्ये आहेत का ते पण ह्याच्यातच आहेत. म्हणजे हे जुने आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त जर का तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला सगळ्यात जास्त चान्स मोठा कुठं असतो माहितीये का, नवीन असाल तुमचं ग्राउंड चांगली शक्यता असते. कारण जुन्या मुलांचं ग्राउंड तसं जर बघायला गेलं ना तर ते करून करून वैतागलेले असतात. मला पण ग्राउंड होत नव्हतं, माझा लेखीमुळे हातच्या बसलेला आहे. मी हे पण सांगते कारण माझं ग्राउंड एवढं नव्हतं, आणि ह्या वेळेच्या पण भरतीत माझं ग्राउंड नव्हतं, फक्त माझ्या लेखीमुळे हातच्या बसलेला आहे. त्याच्यामुळं जर का तुम्ही असं म्हणू शकत नाही की नाही का बाबा ग्राउंड जर काढलं तर आपण लेखीला कमी पडले तर चालेल, असं नाहीये. दोन्ही पण तुम्हाला बॅलन्स ठेवता आले पाहिजे. जर का तुम्ही ग्राउंडला 50 घेतले आणि लेखीला 50 घेतले तर काहीच होऊ शकत नाही. त्याच्यामुळं दोन्ही पण बॅलन्स ठेवा, व्यवस्थित अभ्यास करा. आणि मी पण तुमच्यातलीच एक आहे, मी पण अशी काही महान नाहीये. पण हा एक गोष्ट माझ्याकडे तुमच्यापेक्षा वेगळी आहे की आज माझ्याकडे 2-2 गोष्ट आहेत. एवढीच गोष्ट माझ्याकडे. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना पण नाही का बेस्ट ऑफ लक, चांगला अभ्यास करा. 2018 दोन्ही राऊंडात येतच होते आपल्या विषयात. तुम्ही जिथं राहत होता का तिथं ते राहिला होते. काही कारणास्तव थोडंसं मग आमचं तिचं जर खटकलं तिला म्हणलं तो एक तयारी होते, त्यामुळे मग ती वैयक्तिक तयारी करत होती 1.5 वर्ष पाठीमागून. मग तिला मी कधी गाठ पडलं तरी सांगायचं मला तू अभ्यास कर. बाकी सगळ्या गोष्टी उणे बाकीच्या हे दावे हे प्रत्येक अकॅडमीत चालतातच. मुलांचे मॅटर असेल, मुलींचे मॅटर असेल, हे दावे हे सगळं कुठं, परंतु ती चिकाटी करायची. कारण काय त्या एकत्र येताना एकाच गावची 4 लेकरं आली. किती? 4 लेकरं. प्रमोद माहिती मला, प्रमोदची बहीण हा आणि हिचा भाऊ, 4 जण आलते. हिचा भाऊ वर्षभर आपल्या इथून थांबला, थोडस तो निघून गेला. पहिल्या भरतीमध्ये म्हणजे पहिल्या 1.5-2 वर्ष भरतीमध्ये प्रमाणे त्याची बहीण झाली. हिला खूप वाईट वाटली, एवढे डिप्रेशनमध्ये गेली की प्रमाणे डिप्रेशनमध्ये गेली. कारण का एकाच गावची 2 लेकरं भरती झाली, जवळच्या मैत्रिणी भरती झाली ना, हे नाराज झाली. तिला मी म्हणलं कारण हार जी टाईप देत राहतेस बरोबर आहे, तिनं संघर्ष सोडला नाही. खूप वेळा म्हणजे डिस्प्युट झाली, गावी जायची, दुसरीकडे अभ्यास करायची, स्टडी लावायची, वैदिक प्रॅक्टिस करायची. पण जेव्हा मी तिला गाठ पडेल, ग्राउंडमध्ये पडेल, कुठेही मला इथे दिसत बघायला दिसायची, तर बाळा काय चाललंय, करते का अभ्यास. कारण का शेवट कसं आहे, आपल्यापासून दूर गेल्यानंतर तिलाही महत्व कळतं. आणि स्वतः कसं होतंय की आपल्या चुका जे झालेल्या आहेत त्या चुका लक्षात घेतल्यानंतर ती बदलली, त्याशी बदलली नाही. कारण कसं असतं चुका आपल्याला आपल्या चुका जाणीव करून दिल्या आणि त्यातून बोध घातला तरच निकाल. आज मला सांगा 4 वर्ष झालं मला सगळं ती बाहेर राहते. 4-5 वर्ष 4थं वर्ष 4 वर्ष बाहेर राहते. तुम्ही विचार करा खर्च किती असेल. आणि ती उस्मानाबादची आणि महत्वाची म्हणजे मुंबईला असून सुद्धा ऍक्च्युली ह्यांच्या समाजामध्ये शिकत का मला नाही, तरी ती म्हणते की बाबा सर मला शिकायचंय. काय करायचंय? शिकायचं. कारण समाजामध्ये आता सांगू कुठलं समाज हा समाजाला देणं केलं मी सांगायचं येतो. कारण का शिक्षण हे प्रत्येकाला प्रिय आहे, कुठलाही समाज असतो. शिक्षणानंच घर सुधारतं, समाज सुधारतो, आई वडील सुधारतात, भावकीमध्ये मान सन्मान हा शिक्षणाचा येतो. मस्त संपत्ती आहे, सगळं आहे. तुमच्या घरामध्ये शिक्षण नाही, विचार चांगले नाहीत, संस्कार चांगले नाहीत मुलांना, लेकरांना, काय पुढे जाणार का मला सांगा घर नाही जाणार ना पुढं. म्हणून म्हणतोय की तिचं चिडतं बघा, तिच्या मनात ठरवतं तिनं सर मला काही करून 1 वर्ष जास्त लागलं. गेल्या वर्षी ती चालते परंतु वेटिंगला पडली आणि वेटिंगचा निकाल तर तिला परत वेटिंग मधून बोलवले. म्हणजे चालू करते अजून तिचा निकाल बाकी आहे. ग्राउंड दिले का द्यायचंय, चालू करते ग्राउंड दिले का द्यायचंय. हा ग्राउंड दिले पण रिटर्न बाकी आहे त्याची पुण्याची दिली का, हा रिटर्न बाकी आता निकाल लागेल. हा जो तिचा निकाल आलेला आहे तो गेल्या वर्षी निकाल आहे वेटिंग मधला.
गेल्या वर्षी आलेला आहे, निकाल आला. म्हणजे सांगायचं आपण एवढंच की बाबा तुमच्या पुढे 4 वर्ष संघर्ष करून पोस्ट स्थिर आहे. असं नाही की बाबा डिस्टर्ब आहे किंवा मिळत नाही, सक्सेस मिळतं का नाही. ती सांगण्यास येतोय की बाबा तुम्ही सुद्धा अभ्यास करा, नाराज होऊ नका. लाईफमध्ये चढ-उतार येतात, कोण मित्र येतात जातात, मास्तर ओरडतं खवळतं. हिला ही तोंडाला सांगतो, एकदा मी हिला इतके मारतील प्रमाण आहे मारलं होतं का नाही, प्रमाणावर मारलं होती, इतकी मारली प्रमाण आहे. पण तिने मान्य केलं, सर चूक झाली माझी, विषय मिटला. परंतु शेवट काय सांगतोय का की बदलतो माणूस कधी माहिती आहे का, चूक जो स्वतःला जाणीव करून देतोय तो माणूस बदलतोय. आणि माझ्या प्री वेडिंगच्या लग्नाला हे सोबत होती माझी, म्हणजे मॅडमचं माझं प्री वेडिंग आम्ही इथं युवतेशला घेतलं. आपण कुठे गेलो वरती कास पाटाला तिकडे, त्यावेळेस सोबत होती म्हणजे जुनी. ह्याच्याबरोबरच्या सगळ्या मुली भरती झालेली, सगळ्या ती एकटीच बॅचची राहिली. कारण का मेघा ती कोणी भरती झाली, निकेची बहीण होती दुसरी, ती भरती झाली. म्हणजे जुन्या बॅचचे 2018 आणि 19च्या बॅचच्या सगळ्या मुली भरती, ही एकमेव भरती. कारण का थोडीशी बाईक मिस्टेक डिस्टर्ब झाली घरून, कधी कधी पैसे मिळायचं नाही मिळायचं, कधी कधी तिनं कसं ऍडजस्ट केलं ती तिला देव झालं. कधी तिला नुसतं पैसे 1200 पैसे नसायचे, इतकी परिस्थिती विकेट काढलं. तर त्याला मी म्हणायचं बाळा असू दे, अशा तेवढे तू देत जा, नसलं तर नसू दे, काय टेन्शन घेत जाऊ नको. परंतु संघर्ष काय असतो हे हिच्याकडून सांगण्याचा हेतू, कारण का 4 वर्ष मुलीनं बाहेर येणं, मुलगा राहू शकतो, एकूण 4 ऍडजस्टमेंट करू शकतो, पण 4 वर्ष बाहेर येणं नॉट पळावं. म्हणून म्हणजे तुम्ही सक्सेस करा. लाईफमध्ये चुकीच्या गोष्टी देऊ नका. मित्र लोक मैत्रिणी ह्या गोष्टी लाईफमध्ये आल्या, माणूस डिस्टर्ब होतो. काय होतं मी काय गोष्टी मग आपल्याला आईवडिलापासून समाजापासून बोलणं खावं तर टीका टिप्पणी होती. म्हणून म्हणतोय की बाबा तुम्हाला जे आहे आपला मॉडेल आपले आई वडील असले पाहिजे, आपला गुरु असला पाहिजे, यांना समोर जाऊन आपल्या दैनंदिन प्रगती केली पाहिजे, बदल घडवला पाहिजे, तर सक्सेस आहे. एक दिवस हिचा सुद्धा येणार आहे, मी त्यावेळी म्हटलं होतं आणि तो आला, काल आला. तुमचा सुद्धा एक दिवस येऊ शकतो. काय म्हणतो मी येऊ शकतो, परंतु मेहनत केली तर आणि स्वतःशी प्रामाणिक राहिला तर. बघून मला दाखवायचं मी अभ्यास किती करतोय, घरच्यांना दाखवायचं मी किती अभ्यास करतोय, सरांना दाखवायचं मी ते खूप अभ्यास करतोय, सरांना वाटतं अरे वा मुलं माझे ऐकतात. असं नाही, स्वतःला तुम्हाला सिद्ध करायचंय की मला अभ्यास करायचंय, भरती व्हायचंय, तेव्हा कुठं तिचं कौतुक होणार नाही तर नाही. कारण का मला विचार करा, धाराशिवमधनं ती 4 वर्ष ती बाहेर राहते, राहणं खाणं 7 राहायचं, काय किती मन मारलं तरी 6,000 खर्च कमीत कमी, किती मन मारलं तर 6,000 ते 7,000 रुपये खर्च. मला सगळं टॅली मारा 72 म्हणजे 4 ते 5 लाख रुपये, 4 ते 5 लाख रुपये तुमचे पैसे काढलेले आहेत. पुढच्या काढतात मी बसते तुम्हाला 4 ते 5 वर्ष तुम्ही मला सगळं पैसे एवढे घालून सुद्धा तिनं हार नाही मांडली आणि सक्सेसफुल होतं. तेव्हा कुठं अभिमान वाटला. मलाही माहित होतं काल तिच्या मम्मीचा काल परवा टेस्ट मला दिसला, मग म्हटलं की मला तुम्ही सत्कारला सगळं. कारण शेवट काय सांगू का, कौतुक कधी होतं आपण काहीतरी मिळवल्यानंतरच कौतुक होतं. असं मिळवलं होतं का नाही. कौतुक व्हायचं असेल तर पाठीमध्ये जे चुका झाल्या ते पांघरून घालावं लागेल, त्यातून बदलावं लागेल आणि पुढे आपल्याला जावं लागेल. मग आता तिचं एकदा आपण रायगड केंद्राकडे ते टाळ्याच्या घरामध्ये खूप कौतुक भेटले.